या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेचा धुळा आता उडालेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काही अशा इंटरेस्टिंग लढत आहे आणि अशीच एक इंटरेस्टिंग लढत आहे ती खरं तर लासूर गटातली आणि इकडे दोन शिवसेना एकमेकांसोबत खरं तर उभ्या टाकलेल्या आहेत। मात्र यामधलं एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपा शिवसेनेच्या युतीला तडा गेल्यानंतर अनेक भाजपाचे पदाधिकारी अनेक भाजपाचे कार्यकर्ते या खरं तर उमेदवारांसाठी प्रचाराला आम्हाला आता खरं तर दिसतं आहे आणि इथे खरं तर एक महत्त्वाची घडामोड आहे आणि ती म्हणजे की लेकीसाठी बाप मैदानात उतरले आणि आता वडिलांना मुलीचा प्रचार करावा लागणार आहे आणि कसा प्रचार सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत मनाजी मिसाळ आहेत। एवढे दिवस सौभाग्यवतींसाठी प्रचार केला, तुमच्यासाठी प्रचार केला, आज मुलीला मैदानात उतरलेत, कशी परिस्थिती आहे मतदारसंघातली परिस्थिती अत्यंत चांगली आहे। सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आमच्यावरती विश्वास आहे। गेले 2 पंचवार्षिक 3 पंचवार्षिकपासून सातत्याने लासूर जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे। या वर्चस्वामागे खऱ्या अर्थाने विकासाचं राजकारण जर म्हणलं तर शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आमच्या जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दादा दानवे आणि ज्यांचा खऱ्या अर्थाने आमच्या कुटुंबावरून आमच्या सर्कलला आशीर्वाद लाभलेला कैलासवासी लोकनेते आर्यमानी साहेब यांची खऱ्या अर्थाने आज या निमित्ताने उणीव भासत आहे। बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला होता। अनेक वेळा इकडे वेगवेगळे समीकरण पाहायला मिळाले होते। यावेळेस शिवसेनेविरुद्ध शिवसेना आहेत, मात्र भाजपातले काही कार्यकर्ते शिवसेनेतले काही कार्यकर्ते प्रत्यक्षात तुमच्यासोबत आम्हाला दिसत आहेत। हे समीकरण कसं एक मित्रासाठी सगळे लोक पुढे आलेत का? खऱ्या अर्थाने ही प्रस्थापितांच्या विरोध लढाई आहे आणि प्रस्थापितांच्या विरोध लढाई करण्यासाठी प्रस्थापित म्हणजे या तालुक्याचं जे नेतृत्व आहे यांनी विकासाला कुठल्याही प्रकारे गती दिली नाही आणि गती देत नसताना त्यांच्याकडं चांगले माणसं मिळालेले नाही। आजही जे शिंदे गटाचे आमच्यासमोर उमेदवार आहे ते शिंदे गटाचे नाही, ते काँग्रेसचे। आजही काँग्रेसमधून त्यांचा प्रवेश इकडे झालेला नाही। निष्ठावंत कार्यकर्त्याला जर उमेदवारी दिली असती शिंदे गटाने तर निश्चितच आम्हालाही बरं वाटलं असतं, आम्ही थांबून घेतलं असतं, परंतु निष्ठावान कार्यकर्त्याला या ठिकाणी शिंदे गटानं उमेदवारी दिली नाही। काँग्रेसमधून आयात केलेल्या माणसाला त्यांनी उमेदवारी दिली म्हणून आम्हाला या ठिकाणी मैदानात उतरावं लागलं आणि या ठिकाणी डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी असतील, भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते असतील, यांनी एकच निश्चय केलेला आहे की काँग्रेसमधून आलेला आयात केलेल्या उमेदवाराला या ठिकाणी थारा दिला तर निष्ठावंतावर कायम अन्याय होईल, म्हणून त्यांना या सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे। ही भूमिका या मतदारसंघातील सर्व मतदारांची आहे। बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अनेक भाजपाचे दिग्गज नेत्यांनी इकडे अर्ज दाखल केला होता, मात्र तुमच्यासाठी अनेकांनी फॉर्म वापस घेतला, खूप मोठं मन खरं तर दाखवलं, काय सांगायला सगळ्यांना? खऱ्या अर्थानं मी भारतीय जनता पक्षाचे सर्व आमचे मित्र अनिल पाटील अनिल आसन, कल्याण भाऊ दांगोडे असतील, सारंग दराबा डिके असतील, नंदूभाऊ जाधव असतील, या सर्वांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपली उमेदवारी मागे घेतली आणि सर्वजण निश्चितच माझ्या प्रचारामध्ये काही आता सहभागी झालेले आहे। काही थोडीफार नाराजी असेल तर मी त्यांना जाऊन भेटणार आहे आणि सर्वांची नाराजी आणि मनामध्ये काही शंका असेल तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना बरोबर घेऊन कुठलीही एक भूमिका न करता मन दोषाची भूमिका न ठेवता सर्वांना बरोबर घेऊन या सर्कलमध्ये सर्व पक्षांचे कार्यकर्ते असतील, सामाजिक असन, शेतकरी बांधव यांच्यासाठी निश्चित चांगलं काम केलं जाईल। बरं, आपल्यासोबत डॉक्टर कल्याणी मिसाळ देखील आहेत। वडिलांसाठी अनेक वेळा प्रचार केला असन, आईसाठी केला असन, आज स्वतःसाठी वडील प्रचार करत आहेत। काय आपल्या या सगळ्या मतदारसंघाची सध्याची परिस्थिती आहे आणि कसं पाहताय तुम्ही या निवडणुकीकडे? आम्हाला आर्यमवानी साहेबांनी शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे शिकवलेलं आहे। माझ्या वडिलांनी नेहमी आयुष्यभर संघर्ष केलेला आहे। आज मला देवानी खूप मोठी संधी दिली की आज मी वडिलांसाठी काहीतरी करू शकते। जर ही लेक जर काहीतरी वडिलांसाठी करू शकते तर मी एक उदाहरण आहे की सर्व लेकी आपल्या वडिलांसाठी काहीतरी करू शकता। म्हणून मी पूर्ण जनतेला आवाहन करते आणि विनंती करते की ह्या लेकीला एकदा तरी निवडून द्या, कारण की माझ्यामुळं प्रत्येक लेकीला हिंमत येऊ शकते की ही लेक जर तिला पाण्यात जरी टाकलं तरी ती पोहू शकते आणि राजकारणात जरी टाकलं तर ती जिंकू शकते। मी हीच विनंती करते की सगळ्या जनतेने माझ्या पाठीशी उभं राहावं। बरं, खरं तर आता तुम्ही शिवसेनेकडून उमेदवार आहे, ठाकरेंच्या शिवसेनेकडून तुम्ही उमेदवार आहे। असं म्हटलं जातं की शिक्षित लोक, डॉक्टर लोक या पक्षाकडून उमेदवारी लढत नाही, का तुम्ही या पक्षाकडून खरं तर लढण्याचा निर्णय घेतला? ह्या पक्षाने गोरगरिबांना सुरुवातीपासूनच खूप मदत केलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असो किंवा आदित्य ठाकरे साहेब असो, यांनी शून्यातून सगळं विश्व निर्माण केलेलं आहे आणि मला पण असं वाटतं की ह्या पक्षाला जेव्हा कुणीच नव्हतं, तुटला होता हा पक्ष पूर्ण, माझे वडील खंबीरपणे ह्या पक्षात
कसा मोठा होईल ह्याच विचाराने चालत होते आणि त्यांना प्रत्येक जण मदत करते. मी खास करून सावंत काका, दिनेश अंकल, नंतर साबेर काका, नंतर हे सगळे वेगळ्या वेगळ्या पक्षातले लोक आहे, पण हे सगळे माझ्या पाठीशी उभा आहे हे मला माहिती आहे. अंगुडे कल्याण काका माझे सासरी तिकडनं पण माझं नातं आहे आणि मला हे विश्वास आहे कल्याण काकाने मला लहानपणीपासून बघितलेलं आहे. सावंत काका असू वडिलांनी खूप संघर्ष केलेला आहे, शिवसेना उभी करण्यामध्ये मोठी भूमिका बजावलेली आहे, वाणी कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं काम वडिलांनी केलं आहे. या संघर्षामुळे वडिलांना हा मतदारसंघ न्याय देईल का? नक्कीच देईल. कारण की वाणी साहेबाला मानणारे खूप लोक आहे, माझ्या वडिलांना मानणारे खूप लोक आहे आणि मला याची खात्री आहे का लेकीला एकटं पडून नाही देणार. वाणी कुटुंब पण माझ्यासाठी प्रचाराला येणार, 100% येणार. साबेर काका, सावंत काका, दिनेश अंकल हे सगळे लेकीला एकटं पडून नाही देणार याची मला खात्री आहे. आपण बघितलं की निष्ठावान शिवसैनिकांचे आहेत, सगळे लोक सोबत आहेत. खरं तर शिवसेनेकडचे इकडे मुद्दा आहे, मात्र खूप मोठं मन दाखवत उमेदवार कल्याणी मिसाळ यांनी देखील त्यांचं कौतुक केलेलं आहे. उपकाराची जाणीव खरं तर याला ठेवणं म्हणतात आणि अनेक या सगळ्या लोकांबद्दल आपली भावना व्यक्त करताना त्यांनी सगळे लोक आमचं काम करतील. पक्ष वेगळे असले तरी विचार मात्र एक आहे आणि या मिसाळ परिवाराच्या पाठीशी हे सगळे लोक ठामपणे उभे राहतील अशीच प्रतिक्रिया कल्याणी मिसाळ यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. माझा सहकारी कृष्णासोबत नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.